नमस्कार. वारकरी संप्रदायाने हिंदू धर्माला खऱ्या अर्थानं उभारी दिली, बळ दिलं, वाचवलं. खरं तर वारकरी संप्रदायामुळंच भगवान रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या दोघांच्या शिकवणीला पुढे एक नवा प्रवाह, नवी दिशा मिळाली. या वारकरी संप्रदायातलं कीर्तन हे भक्तीचं एक असं माध्यम ठरलं, असा मार्ग ठरला ज्यातून तल्लीन व्हायला होतं. म्हणजे विठू माऊलीच्या नावाचा गजर करत, विठोबा रुक्माई विठोबा रुक्माईचा गजर करत केलेलं कीर्तन हे ज्ञानाचं साधन ठरलं, ईश्वराच्या जवळ जाण्याचं साधन ठरलं. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा, बहुत सुकृताची गोडी म्हणून विठ्ठल आवडी, हे आम्ही गात गेलो आणि त्या रूपाचे वेडच मराठी माणसाला लागत गेलं. जगण्यासाठीचे सोपे सोपे मंत्र याच कीर्तनाने आम्हाला शिकवले. आता या कीर्तनातून ज्ञान मिळालं, तत्वज्ञान मिळालं, जगण्याचा मंत्र मिळाला, जगण्याला आधार मिळाला, आयुष्याला प्रेरणा मिळाली आणि कीर्तनाचं प्रयोजनच मुळात भक्ती, ज्ञान अशा स्वरूपाचं झालं. पुढे पुढे याच कीर्तनामध्ये नर्तन करणारी घुसली आणि यांनी या कीर्तनाची वाट लावली. मला सगळ्यात आश्चर्य जे वाटतं ते विनोदाचार्य या शब्दाचं. विनोदाचार्य, कीर्तनाचं प्रयोजन विनोद कसं असू शकतं? कीर्तनांच्या मध्ये हलके फुलके विनोद निर्माण करून थोडंसं हसतं खेळतं ठेवत पुढे सरकणं हा भाग वेगळा. पण तुफान विनोदी कीर्तन, तुफान कॉमेडी कीर्तन अशा अर्थाच्या जेव्हा यूट्यूबवरती याच्यावरती काही व्हिडिओज दिसायला लागतात तेव्हा आश्चर्य वाटू लागतं की हे काय चाललंय. कीर्तनाचा तमाशा करून टाकलाय या माणसांनी असं वाटतं. भक्ती भक्ती आहे आणि भक्तीचा तमाशा कधी करायचा नसतो. उदाहरणं कोणती द्यावीत, अभंग कोणती गावीत, अभंगांच्या ऐवजी दुसरी गाणी गावीत का, कोणत्या माणसांनी कीर्तन करावं, म्हणजे कोणत्या व्यक्तीने कीर्तन करावं. कीर्तन करायला सुद्धा पात्रता लागते हो, पात्रता लागते. कीर्तन करण्यासाठीच्या पात्रता कोणत्या आहेत त्या नीट समजून घेतल्या पाहिजेत. त्याला ज्ञान असलं पाहिजे, ते मांडण्याची पद्धत असली पाहिजे, तेवढी श्रद्धा असली पाहिजे. निव्वळ मनोरंजन करण्यासाठी हिडगे चाळे करणं म्हणजे कीर्तन नाही, हे लक्षात घेणं आवश्यक. काही महिला कीर्तनकार आल्या, माझा महिला कीर्तनकार होण्यावर काहीही आक्षेप नाहीये. उलट सर्वांनी कीर्तन करावं, सर्वांनी करावं. पण केवळ कीर्तनाच्या सुपाऱ्या एक्स्ट्रा मिळाव्यात. सुपाऱ्या हा शब्द मी वापरतोय म्हणून मनोरंजनात्मक आणि चाभरी कीर्तन करण्यामध्ये काय अर्थ आहे? त्याला कीर्तन म्हणायचं का? मी याला तमाशा म्हणतो. एक कीर्तनकार आहेत शिवलीलाताई पाटील नावाच्या, त्यांच्या कीर्तनाकडे बघितल्यावर हे कीर्तन आहे की नर्तन असा प्रश्न मला पडतो. एक छोटासा व्हिडिओ मी दाखवतोय ज्याच्यामध्ये तुम्हाला त्या कशा स्वरूपाची गाणी म्हणतात कीर्तनात ते तुमच्या लक्षात येईल. बघून घ्या. भक्ती सतू माझ्याकडे माझ्या मामाची ही पोरगी एक नंबर दिसते साडीवर. ह्याच्या आई बापूड करे काय गुन्ह्याचं लिकरू झालं मला घातलंय. ऍक्शन करूनच ह्याच्या बापाच्या गाडीचे हप्ते फिटले नाही अजून, ही पुरीला गाडीवर फिरवत आहे. बाप याला हप्ते बरोबर पोरांनो वो बोलाती है. महाराज किती हुशार आहेत. अय बाया तुमचीच आहेत ना? अय मंड्याच्या बाया काय रत्न दिले बाई गावाला. हे एवढ्यावर नाही थांबत आहे. मुळात कीर्तन हे अर्थार्जनाचं कधीच प्रयोजन असत नाही, कधीच नाही. कीर्तनाच्या मधून अर्थार्जन कधीच घडू नये. पण या शिवलीलाताई पाटील स्वतःला पाकिट मिळालं नाही हेही जाहीरपणे सांगतात. पखवाज वाजविणारा, पेटी वाजवणारा आणि टाळ वाजविणारा आप एकमेकांच्या मध्ये पैशासाठी कसे भांडतात तेही सांगितलंय. जरा बघा. कसं आहे ना, जर टाळकरी पकडण्यासाठी तिथं घोळ झाला होता.
ती बी त्यांचा नव्हता, कार्यकर्त्याकडून झाला होता. इथल्या कोणी सुद्धा मनावर घ्यायचं नाही बरं का, जस्ट विनोद आहे. कोणी सुद्धा मनावर घ्यायचं नाही, कारण अजून मला माझं पाकिट भेटलं नाही बरं का. जवळ भेटत नाही तवर तरी कोणी सुद्धा मनावर घ्यायचं नाही. मग महाराज पाकिटात घोळ झालता. काय घोळ झाला होता, ती ना पेटी मास्तरचे 500 ना टाळकऱ्याकडे गायनाच्याकडे गेले होते. मग आता कीर्तन चालू होतं आणि त्याचा मस्त नाही निघाला पेटी मास्तरला. त्यानं गायनाच्याला सांगून चालू केलं, माझे पैसे कमा देतो सांग भगवाजा. काय चाललंय हे सगळं? याला कीर्तन म्हणायचं का? माझ्या लेखी हा कीर्तन नव्हे, हा तमाशा आहे. अजून एक नवं फॅड आलंय हो, नवं फॅड आलंय, ते म्हणजे बालकीर्तनकारांचं. बालकीर्तनकार म्हणजे काय हो? खरं तर आपल्या लहानग्या पोराला ज्याचा अजून वयच झालं नाही अशाला 2-4 अभंग आणि 2-4 कीर्तनाचे विषय पाठांतर करायला लावून त्याला कीर्तनाच्या व्यासपीठावर उभं करणे, नारदाच्या गादीवर उभं करणे, हा नवाच प्रकार अस्तित्वात आलाय. ज्याला हित अहित कळत नाही, ज्याला साधन असाधन करत नाही, ज्याला पाप पुण्य माहीत नाही, ज्याला कीर्तनाचा मुख्य प्रयोजन माहीत नाही, अशा पोरांना 2-4 पानसट विनोद शिकवून लहान पोरांच्या तोंडी असे विनोद घालून त्याला कीर्तन करायला लावणं कुठपर्यंत योग्य? मी काही बालकीर्तनकारांच्या विनोदाचे किस्से तुम्हाला आधी त्यांनी सांगितलेले विनोद तुम्हाला ऐकवतो. म्हणजे रविवारी जन्म कसा झाला या संबंधीचा आहे, जरा बघून घ्या. एका मास्तरने एका मुलाला प्रश्न विचारला, तू लय चॅप्टर दिसतोय, तुझा जन्म कधी झाला? त्यांनी सांगितलं, सर माझा जन्म बुधवारी झाला. मग सर तुमचा जन्म कधी झाला? सरांनी सांगितलं, माझा जन्म तर रविवारी झाला. सर तुम्ही सर असून खोटं बोलू नका, रविवारी जन्म होतच नाही का? रविवारी तर सुट्टी असती. आता जन्म बघितलं, याला कीर्तन म्हणता येऊ शकेल का? अजून काही नमुने आहेत, अजून काही बालकीर्तनकार आहेत. वारकरी संप्रदाय मला माफ करा, मला कीर्तनावर बोलायचं नव्हतं. या अशा लोकांना बोलून मला कीर्तनाचा अवमान करायचा नाहीये, मला खरंच करायचं नाहीये. माझ्या लेखी कीर्तन ही अशी तपश्चर्या आहे जी सहजपणे कुठेही करता येऊ शकते. रामकृष्ण हरी हा षडाक्षरी मंत्र जपत ईश्वराच्या सानिध्यात जाता येऊ शकतं आणि कीर्तनात तर तल्लीन होऊन जावं अशी माझी कीर्तनाविषयीची पूर्ण श्रद्धा आहे. पण या सगळ्या माणसांनी कीर्तनाचा अक्षरशः बाजार करून टाकलाय हो. आणखी एक बाल कीर्तनकार तुम्हाला दाखवतो बघा. दारू पिदाडी होते, त्यातलं एक जण म्हशीवर चढलं. पुढं म्हशीवर चढलं, खाली जे होतं ना खालचं वरच्याला काय म्हणतं माहिती का? खाली उतर तुला पोलिस पकडून देते. काय? खाली उतर तुला पोलिस पकडून देते. वरी बसलेलं म्हणतं कस काय पकडून देते? खालचं म्हणतंय खाली उतर तुला पोलिस पकडून देते. वरचं म्हणतंय कस काय? खालचं म्हणतंय हेल्मेट कुठे? हेल्मेट. वरचं म्हणतंय नालाय कस का? काय रे ही 4 व्हीलर रे, हिला हेल्मेट नसतं म्हणला, 2 व्हीलरला हेल्मेट असतं. हाणू घ्यावं का यांच्या पुढे? हे कोण आहेत, काय आहेत, या संबंधीची मी माहिती जास्त देत नाही. पण ज्याला मगाशी म्हटल्याप्रमाणे हित अहित कळत नाही, साधन असाधन करत नाही, पाप पुण्य कळत नाही, अशा माणसांच्या तोंडून कीर्तनं करायला लावून त्याला मोठमोठ्या बिदागी मिळवून देणारे किंवा मिळवण्यासाठी कीर्तनं करायला लावणारी माणसं कितपत योग्य असतात, हा माझ्या तुमच्या समोरचा प्रश्न आहे. त्यामुळं हे जे मोठमोठे कीर्तन महोत्सव आणि कीर्तनं होत आहेत ना, त्यांनी या सगळ्यांना आपल्या महोत्सवात बोलवायचंय का? यालाच विनोदालाच कीर्तन म्हणायचंय का? गर्दी जमवायची आहे का? आणि गर्दी जमवण्यासाठी कीर्तन करायचंय का? नेत्याच्या वाढदिवसाला कीर्तन, ह्याला कीर्तन, त्याला कीर्तन, अशा स्वरूपाची कीर्तनं होत नसतात. कीर्तनामध्ये ज्ञानोबा माऊली, तुकोबाराय, नामदेव महाराज, एकनाथ महाराज यांच्या अभंगाने कीर्तन व्हावं. आईबापाच्या पिक्चरच्या चालीवरती म्हणायच्या गाण्यांनी कीर्तन करायचं नसतं. अशा अनेक कीर्तनकारांनी आपल्या आईबापासाठी गाणी रचली आणि ती गाणी गाऊन लोकांच्या डोळ्यात पाणी आणण्याचा प्रयत्न केला. आणि हे आणलेलं पाणी त्यांना पैसे जास्त मिळवून देऊ लागलं, पैशा पाण्याची सोय होऊ लागली. ही खरी यांची मोठी मेख आहे. अशी आईबापावरती कीर्तन करणारी माणसं आपल्या मायबापाला किती सांभाळतात याचा विचार करायला हवा, याचा विचारही करायला हवा. अहो, कीर्तनकार घडविताना त्याच्या गुरुनी, त्याच्या मठानी त्याला काय मेहनत दिलेली असते, त्याला आपली साधना दिलेली असते, त्याला आपली तपश्चर्या दिलेली असते. आणि ही तपश्चर्या, ही साधना घेऊन तुम्ही जर अर्थार्जनाचं साधन करणार असाल
तर काय होईल माऊली? म्हणून माझी विनंती आहे, अशा विनोदी नटांना कीर्तनकार म्हणून बोलावू नका. जिथून ज्ञान मिळेल, जिथून ईश्वराच्या सानिध्यात जाण्याचा खरा मार्ग मिळेल, अशांनाच कीर्तनासाठी बोलवलं जावं. नमस्कार.